मिश्रण मिक्सचर जेव्हा दोन किंवा अधिक मूलद्रव्ये किंवा संयुगे एकमेकात मिसळली जातात त्याला मिश्रण असे म्हणतात. उदाहरणार्थ पहा, मुलांनो, जेव्हा आपण लिंबू सरबत बनवतो तेव्हा लिंबू, साखर आणि थोडेसे मीठ हे सर्व पदार्थ पाण्यामध्ये टाकून एकत्र करतो, म्हणजेच त्या ठिकाणी आपण त्यांचे मिश्रण करतो. तसेच जेव्हा जेव्हा आपण भेळ बनवतो तेव्हा त्यामध्ये शेव, कांदा, कुरमुरे, उकडलेला बटाटा, कोथिंबीर, शेंगदाणे, मीठ हे सर्व पदार्थ त्यात एकत्र करून भेळ तयार करतो. म्हणजे या ठिकाणी देखील आपण मिश्रणच करतो. यामध्ये जर आपल्याला वाटले की भेळीमध्ये कांदा किंवा शेंगदाणे जास्त झाले आहेत तर ते आपण काढून बाजूला करू शकतो. याचाच अर्थ असा होतो की मिश्रणातील घटक साध्या भौतिक पद्धतीने वेगळे करता येतात. तसेच मिश्रणातील मूळ घटक पदार्थाचे गुणधर्म कायम राहतात. उदाहरणार्थ मीठ, साखर, पाणी इत्यादी. मिश्रणातील विविध घटकांचे प्रमाण निश्चित नसते आणि मिश्रणे तयार होताना कोणताही रासायनिक बदल घडून येत नाही किंवा संयुगे तयार होत नाहीत. मुलांनो, मिश्रणाचा आणखी एक प्रकार म्हणजे भेसळ होय. एखाद्या पदार्थात अनावश्यक व हानिकारक पदार्थ मिसळणे म्हणजेच भेसळ होय. असे भेसळयुक्त पदार्थ शरीरास हानिकारक असतात. ते शरीरास उपयुक्त राहत नाहीत. मिश्रणातून हे अनावश्यक व हानिकारक असणारे घटक वेगळे करण्यासाठी गाळणे, चाळणे, वेचणे, निवडणे, पाखडणे, चुंबक फिरवणे, संप्लवन अशा पद्धतींचा वापर केला जातो. कसा तो पहा. गाळणे. द्रवातील अविद्राव्य पदार्थ वेगळे करण्यासाठी गाळणे ही पद्धत उपयोगी पडते. उदाहरणार्थ चहा गाळताना चहापत्ती गाळली जाते. चाळणे. मिश्रणातून कमी अधिक आकाराचे पदार्थ वेगळे करण्यासाठी ही पद्धत वापरतात. उदाहरणार्थ पीठ चाळताना गव्हाचा बारीक कोंडा वेगळा होतो. वेचणे आणि निवडणे. या पद्धतीत मिश्रणातील नको हवे असलेले पदार्थ उचलून बाहेर काढले जातात. उदाहरणार्थ तांदूळ निवडताना तांदळातील बारीक खडे काढून टाकले जातात. पाखडणे. वजनाने हलके आणि मिश्रणातून काढून टाकायचे पदार्थ पाखडून वेगळे करता येतात. उदाहरणार्थ शेतात धान्य स्वच्छ करताना ही पद्धत वापरतात. चुंबक फिरवणे. मिश्रणात जर लोखंडी वस्तूंची भेसळ झाली असेल तर त्यावर चुंबक फिरवून ते कण वेगळे करता येतात. उदाहरणार्थ रव्यातील लोखंडी चुरा चुंबकाने वेगळा करता येतो. संप्लवन. या पद्धतीत घन पदार्थ थेट वायुरूपात अवस्थांतरित करता येतो. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीच्या मदतीने मिश्रणातील घटक वेगळे करता येतात.